टी काढली, डोळा पूर्ण असा क्लीन केला. त्याच्यामध्ये खूप सारं पाणी निघत होतं आणि चौकून सगळं पाणी साचलेलं होतं. डोळा सुजला होता, असं बघूसुद्धा वाटत नव्हतं त्या डोळ्याकडं. एवढं कसं तरी वाटत होतं. तर डॉक्टर चेक करत होते कसं आहे काय. ऑपरेशन नंतर डॉक्टरने एक आय ड्रॉप टाकला, बघू शकता तुम्ही. हे बघा, तर पूर्ण डोळ्यातून असं पाण्याची लाईन धार लागली होती खाली. नंतर मशीनमध्ये नेऊन डोळा चेक केला. त्याच्यानंतर डबल आय ड्रॉप टाकला, कारण डॉक्टर आणखीन एकदा चेक करणार होते. हा आय ड्रॉप 4-5 वेळेस टाकला. तोपर्यंत आम्ही बाहेर वेट करत होतो आणि नंतर डिस्चार्ज केला. आम्हाला गोळ्या, टॅबलेट वगैरे दिल्या, काही आय ड्रॉप्स दिले आणि मग आम्ही इथं गाडीचा वेट करत बसलो होतो. चव्हाण साहेबाचं खूप गर्मीन ते होत होती आणि झोप यायली होती, तर ते पण वेट करत बसले होते. गाडी काही येत नव्हती, नेकनूरवरून बोलवली होती. तर मग फायनली गाडी आली, तर त्या पुढं बसल्या आणि मी आणि चव्हाण साहेब मागं बसलो, सासूबाई माझ्या. आणि ते ना खूप झोप आली होती. ते गाडीमध्ये बसले की लगेच झोपी गेले.